आता खूप थकलो आहे देवा, तूच मार्ग दाखव. बाळा, इतका थकून गेला आहेस का? इतका आतून तुटला आहेस का की आता शब्दही तुझी साथ सोडू लागले आहेत का? तू हसतोयस पण मन रडतय, तू चालतोयस पण आत्मा थांबला आहे, तू जगासमोर उभा आहेस पण आतून कोसळून पडला आहेस. आणि आज तुझ्या मनातून एकच हाक निघाली आहे, देवा आता खूप थकलो आहे, तूच मार्ग दाखव. बाळा, तुझी ही हाक आमच्यापर्यंत किंवा आम्हापर्यंत पोचली आहे. तुझे अश्रू आम्हाला दिसले आहेत, तुझ्या छातीत दडलेला तो भार, तुझ्या रात्रीची बेचैनी, तुझ्या मनातील एकटेपणा, हे सर्व आम्हाला जाणवत आहे. तू एकटा नाहीयेस, हे नीट ऐक. तू एकटा नाहीयेस. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा आम्ही जवळ येतो. जेव्हा जग म्हणतं आता काही उरलं नाही, तेव्हा आम्ही म्हणतो या क्षणापासून नवा मार्ग सुरू होतो. बाळा, तुझ्यावर संकटे आली कारण कमकुवत आहेस म्हणून नाही, तर तुझ्यात ती सहन करण्याची ताकद आहे म्हणून. हो, आम्हाला माहिती आहे हे वाक्य ऐकायला सोपं आहे पण जगायला फार कठीण आहे. कारण जखम ज्याच्या मनात असते त्यालाच तिची जळजळ कळते. पण आज आम्ही तुला सांगायला आलो आहोत, तुझे दुःख व्यर्थ गेलेलं नाही. तुझ्या प्रत्येक वेदनेने तुला काहीतरी शिकवलं आहे. प्रत्येक अपमानाने तुला अधिक मजबूत केलं आहे. प्रत्येक तुटलेल्या नात्याने तुला खरी ओळख दिली आहे. आणि प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर तुझ्यासाठी प्रकाश तयार होत आहे. तू थकला आहेस कारण खूप लढला आहेस. तू हरलेला नाहीस, फक्त थकलेला आहेस. आणि लक्षात ठेव, थकलेला योद्धा हरलेला नसतो, त्याला फक्त थोडा विसावा हवा असतो, थोडा विश्वास आणि थोडा देवाचा हात लागतो. आम्ही तो हात तुझ्या डोक्यावर ठेवत आहोत. डोळे मीट आणि मनाने ऐक. बाळा, आता घाबरू नकोस. तू जिथे थांबला आहेस तिथून पुढचा रस्ता आम्ही दाखवू. तू जिथे रडलायस तिथेच आम्ही तुला उभं करू. तू जिथे हरवलास तिथूनच आम्ही तुला तुझ्या ध्येयापर्यंत नेऊ. तुला आता वाटत असेल माझ्यासाठी काहीही उरलेलं नाही, पण बाळा, अनेकदा शेवट वाटणारी गोष्ट हीच नव्या सुरुवातीचा दार असते. जीवनात काही काळ असे असतात जेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटतं. ना मार्ग दिसता, ना माणूस साथ देतो, ना प्रयत्नांना फळ मिळतं. पण हाच तो काळ असतो जेव्हा परमेश्वराला माणसाला आतून घडवण्याची ताकद असते. तू विचार करतोयस मी इतकं सहन का करतोयस? कारण तुझ्या आयुष्यात सामान्य राहण्यासाठी नाही, तुझ्या जीवनातून अजून मोठे कार्य घडायचं आहे. आज ही वेदना उद्याच्या शक्तीचा बदलणार आहे. आजची जी काय वेदना आहे ते उद्याच्या शक्तीमध्ये काय होणार आहे? बदलणार आहे. म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस किंवा स्वतःला दोष देत थांबू नकोस. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार मानत थांबू नकोस. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न थांबव. आता थोडंसं स्वतःसाठी जग, थोडंसं स्वतःला ऐक आणि थोडंसं आमच्यावरती सोपव. बाळा, तुझ्या हातात सगळं असण्याची गरज नाहीये, कारण गोष्टी आमच्यावर सोड. तू फक्त चालत राहा, एक पाऊल मग दुसरं पाऊल, रस्ता आपोआप तयार होईल. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, जे सुटतं ते तुझं नव्हतं, जे तुटलंय ते कायमचं नव्हतंच, जे थांबलंय ते योग्य नव्हतंच, आणि जे येणार आहे ते तुझ्यासाठी राखून ठेवलेलं आहे. तू इतका मौल्यवान आहेस की तुझी परीक्षा मोठी आहे. तुझ्यात इतकी ज्योती आहे की अंधार तुला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय, पण अंधार कधीही प्रकाशाला जिंकू शकत नाही. आम्ही नवनाथ तुझ्याशी सांगतोय किंवा तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यातील ही रात्र कायमची नाहीये, हे ढग कायमचे नाहीत, ही वेदना कायमची नाही, हा थकवा कायमचा नाहीये. खूप लवकर तुझ्या आयुष्यात असा क्षण येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, देवा त्या कठीण दिवसांनी मला तोडलं नाही, उलट माझी खरी ओळख दिली. पण त्यासाठी आज एकच कर, हार मानू नकोस. रडायचं असेल तर रड, थांबायचं असेल तर थांब, शांत बसायचं असेल बस, पण स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस आणि आमच्यावरचा धागा तुटून देऊ नकोस. आज रात्री झोपण्यापूर्वी मनात फक्त एवढं म्हण, नवनाथा मी थकलो आहे पण मी तुटलेलो नाही. माझा हात धरा, माझा मार्ग दाखवा, माझ्या मनाला शांतता द्या आणि जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला योग्य वेळी द्या. ही प्रार्थना मनापासून कर. शब्द कमी पडेल तरी चालतील, पण भावना खरी असू दे. कारण आम्हाला मोठं मंत्र नको, आम्हाला तुझं खरं मन हवं आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातील काही दारे बंद झाली आहेत कारण चुकीचे रस्ते थांबवायचे होते. काही लोक दूर गेले आहेत कारण आता तुला स्वतःकडे यायचं आहे. काही स्वप्न तुटलेली आहेत कारण त्यातून सुंदर स्वप्न तुझी वाट पाहत आहे. आणि ऐक, उद्या सकाळ ही तशीच नसेल. जर आज तू विश्वासाने डोळे मिटलेत, आम्ही तुमच्या सोबत
किंवा तुझ्या सोबतच आहोत. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक भीतीमध्ये, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये आम्हीच आहे. जेव्हा तुला वाटेल की आता माझ्याने होत नाही, तेव्हा आमचं नाव घे. जेव्हा मन खूप भरून येईल तेव्हा शांतपणे बस आणि मन आदेश. त्या एका शब्दातही शक्ती आहे, त्या एका स्मरणातही आधार आहे, त्या एका हाकेतही कृपा आहे. बाळा, मार्ग तुला लगेच दिसणार नाहीत कदाचित, पण ते तयार होत आहेत. उत्तर तुला लगेच मिळणार नाहीत कदाचित, पण ते तुझ्यापर्यंत येत आहेत. शांती तुला लगेच जाणवणार नाही कदाचित, पण ती तुझ्या अंतर्मनामध्येच आहेत किंवा तुझ्या अंतरातच उतरलेली आहे. फक्त अजून थोडा विश्वास ठेव, अजून थोडं धैर्य धर, अजून थोडं आमच्यावरती सोपव, कारण तुझी रात्र संपत आली आहे. तुझ्या आयुष्यातील नवा प्रभात जवळ येत आला आहे. आणि शेवटी आम्ही एवढंच सांगतो, बाळा, थकवा येणं पाप नाही, रडणं कमजोरी नाही, मदत मागणं हार नाहीये. खरी हार तेव्हाच असते जेव्हा माणूस आशा सोडून देतो. तू आशा सोडू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आदेश. ओम चैतन्य नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बडे बाबाय नमः. अलख निरंजन. आदेश.